आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो, तुम्ही साथ द्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सत्याच्या मोर्चामधून ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसते आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं? आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत। आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत। आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत। पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे। आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा। आणि मुद्दामून या तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मतचोरांच्या बादशाकडे पाठवून द्या। बघा ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे। जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही। तर मतदानासाठी दुबार मतदार दिसले तर फोडून काढा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दुबार मतदारांना फोडून काढा आणि मग पोलिसांना द्या असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर मतचोरी दिसेल तिथे फटकावा असं उद्धव ठाकरे यांनी मतदारांना आवाहन केलंय। कधी निवडणुका होतील? एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही। त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। पासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे। आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे। अनाकोंडा तर बसलेलाच आहे। मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जसजशी निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल। आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच। येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत। बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल। निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे। शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे। पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे। सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे। आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच, पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला हे सक्षम आहे। अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे। आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय। आता हा अर्जदार शोधायचं कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही। त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे। शोलेमध्ये एक डायलॉग आहे, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो। तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर अनाकोंडा आ जाएगा। या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर हे सुधारणार नाहीत। बोलतो आहोत, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार साहेब बोलतायत, शेतकरी कामगार पक्ष बोलतोय, कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत, सगळेच जण बोलतायत। एवढंच नव्हे, भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत। शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत।
अजित पवारांचे लोक म्हणतात दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य. एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली. आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा की एक आमदाराचा भाऊ सांगतो की आमदार असतो पैठणचा, त्यांचा बुमरेचा भाऊ ना, हो पण त्याचा बुमरेचा भाऊ ना, तो मुलगा हल्ली कळतच नाही माहिती. या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी, मुलीचं वय 114, वडिलांचं वय 43. त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो. काहीही चालू आहे. खरं तर हे 4,500 मतदार आहेत. हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं. ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली. प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर, ही त्यांची मतदार यादी आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले. इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे. आम्ही अनेक पक्षात आहोत, विचारधारा वेगळी आहे, कधी मतभेदी असतात, पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते, मताचा अधिकार हा शिकवायचा असते, तर तुम्हाला मला एक